शिष्यवृत्ती मार्गदर्शन या विषयाच्या अनुषंगाने इयत्ता 5वी विषय गणित घटक आहेत संख्याज्ञान आणि त्या संख्याज्ञान घटकामधील उपघटक आहेत संख्येचे विभाजक म्हणजेच अवयव व विभाज्य आणि त्यामध्ये विभाज्यतेच्या कसोट्या। ह्या कसोट्या कुठे येणार आहेत उपयोगी तर स्पर्धा परीक्षा किंवा शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये एकूणच संख्याज्ञानावर इयत्ता 5वी मधील शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये संख्याज्ञानावर 20% गुण हे नियोजित आहे। तर ते गुण पैकीच्या पैकी आम्हाला जर मिळवून घ्यायचे असेल तर आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या माहित असणे गरजेचे आहे। असं म्हणतात की एखाद्या संख्येने भागले असता बाकी जर शून्य येत असेल म्हणजेच भाग निषेध जात असेल तर अशा वेळेस असं म्हणूया भाजकाने भाज्याला भागले असता बाकी निशेष ठरते तर जो भाजक असतो त्यालाच विभाजक म्हणतात म्हणजेच अवयव होय आणि जो भाज्य आहे त्यालाच विभाज्य असे म्हणतात। एखाद्या संख्येचे भाजक म्हणजे ज्या संख्येने भाग जातो आहे त्या संख्येला त्या दिलेल्या संख्येचे विभाजक असे म्हणतात आणि कोणत्याही संख्येचे विभाजक हे मर्यादित असते। तर आज आपण सर्वात प्रथमता बघूया 2 ची कसोटी। 2 ची कसोटी काय म्हणतात 2 ची कसोटी 2 ची कसोटी काय म्हणतात एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादी अंक असतील अशा वेळेस त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो म्हणजेच दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यांपैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो 2 ने निशेष भाग जातो। उदाहरण एक घेऊया की 4098 हे उदाहरण घेतलं। 2 ची कसोटी काय बघितली आपण वाच रे बेटा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादी अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। मग सांग या ठिकाणी 4098 हे आपण उदाहरण घेतलेलं आहे तर या संख्येला 2 ने निशेष भाग जाईल का जाते सर। का बरं कारण की 0 2 4 6 8 यापैकी एखादी अंक आहे त्याच्यामध्ये तर एकच स्थानी कोणता अंक आहे 8 आहे। दिलेली संख्या 4098 आणि यामध्ये एकक स्थानी 8 आहे त्यामुळे 4098 ला 2 ने निशेष भाग जातो। आपण प्रत्यक्षरित्या करून बघूया 4098 ला 2 ने निशेष भाग जातो का नाही 2 दुणे 4 4 4 गेले हा 0 खाली उतरवला या शून्याला सुद्धा भाग द्यायचा आहे 2 0 0 शून्यातून 0 गेला 0 नंतर 9 खाली उतरवले 2 चौक 8 9तून 8 गेले 1 हा 8 खाली उतरवला इथे झाले 18 2 9 18 बाकी किती आहेत 18तून 18 गेले 0 म्हणजेच 4098 ला 2 ची कसोटी लागतात म्हणजेच 2 ने निशेष भाग गेलेला आहे। कळलं का तुम्हाला
दुसरं उदाहरण घेऊया आपण, म्हणजेच दुसरी कसोटी घेऊया, 3 ची कसोटी. आपण बघितलेलं आहे 2 ची कसोटी. आता आपण पुढे जाऊन बघूया 3 ची कसोटी. 3 ची कसोटी काय म्हणतात की दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. आपण एक उदाहरण घेऊया. उदाहरण 1071. या 1071 मध्ये 3 ने निशेष भाग जाईल का, मी या मुलीला विचारतोय. सांग रे बाळा. जाते सर. कसं काय? सर दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांची बेरजेला 3 ने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. सर करून बघ बरं हे उदाहरण. 7 अधिक 1 8 होते सर. 8 अधिक 0 8च होते सर. 8 अधिक 1 9 होते सर. 9 भागीला 3 केलं सर. 3 एक 3 3 2 7 3 त्रिक 9. म्हणजे या दिलेल्या संख्येच्या अंकांची जी बेरीज होती ती 9 आणि या 9 ला 3 ने निशेष भाग गेला. 3 त्रिक 9. निशेष म्हणजे नि म्हणजे नाही आणि शेष म्हणजे बाकी काहीच नाही म्हणजे शून्य आहे. याचाच अर्थ असा की 1071 ला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. करून बघूया आपण फास्ट मध्ये. 1071 भागीला 3. 3 त्रिक 9. 10तून 9 गेले, 1 राहिला, खाली 7 उतरवले, 3 5 15. 17तून 15 गेले, 7तून 5 गेले, 2 1तून 1 गेला 0. हा 1 खाली उतरवला, 3 7 21. 21 मधून 21 गेले म्हणजेच 1 मधून 1 गेला 0. 2 मधून 2 गेले 0. काय बाकी आहे? म्हणजेच 3 ची कसोटी काय म्हणतात? दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या सुद्धा संख्येला 3 ने निशेष भाग जातो. कळलं? समजलं तुम्हाला? ओके. तर मित्रांनो आपण 2 ची कसोटी आणि 3 ची कसोटी बघितली. आता आपण 4 ची कसोटी बघूया. 4 ची कसोटी काय म्हणतात की एखाद्या संख्येच्या दशक आणि एकक स्थान मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 4 ने भाग केला, निशेष भाग गेला तर दिलेल्या संख्येला सुद्धा 4 ने भाग जातो. त्याच्यासाठी आपण उदाहरण घेऊया. 10,516. या ठिकाणी हे उदाहरण घेतलंय 10,516. तर आपण या संदर्भामध्ये या मुलीला बोलवूया. ये रे बेटा. हे उदाहरण घेतलंय 10,516. तर 10,516 हे 4ची कसोटी पूर्ण करते का? कसं काय बेटा सांग बरं. दिलेल्या संख्येच्या एकक व दशक स्थानी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. सर एकक आणि दशक मिळून 16 ही संख्या तयार झाली आहे. 16 ही संख्या 4च्या भाड्यात आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतील मग? 10,516 या संख्येला 4 निशेष भाग जातो. हा 10,516 या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. आपण देऊन बघूया. 4 गुणे 8. 10तून 8 गेले 2. खाली उतरवला 5. 25 झाले. 4 सखे 24. 5तून 4 गेले 1. 2तून 2 गेले 0. मग खाली उतरवूया 1. 11. 4 गुणे 8. 11तून 8 गेले 11तून 8 गेले 3. आणि खाली उतरवूया 6. 4 9 36. 4 9 36. 36 मधून 36 गेले 0. म्हणजे निशेष भाग गेलेला आहे. यावरूनच असं लक्षात येते की 4 ची कसोटी जर माहित राहिली आणि अशा संख्या दिल्या आणि तुम्हाला विचारलं की पुढील संख्या हे कोणत्या संख्येची विभाजक आहे किंवा कोणती कसोटी पूर्ण करते तर अशा वेळेस आहेत ना आपल्याला
ह्या कसोट्या माहिती राहिल्या तर सोडवता येतील. धन्यवाद. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2ची कसोटी बघितली, 3ची कसोटी बघितली, 4ची कसोटी बघितली. आता आपण 5ची कसोटी बघणार आहोत. 5ची कसोटी काय म्हणतात की दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादी अंक असेल तर त्यावेळेस दिलेल्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. तर आपण त्याच्यासाठी हे 2 उदाहरण घेतलेले आहेत. 10,305 काय झालं होते तुम्हाला या ठिकाणी एकक स्थानी काय दिलेला आहे 5 दिलेला आहे. म्हणजे 5ची कसोटी काय सांगतात एकक स्थानी एक तर 0 असावा किंवा 5 असावा आणि या कसोटीनुसार या संख्येमध्ये 5 आहे त्यामुळे 10,305 मध्ये 5 ने निशेष भाग जातो. तसंच दुसरं उदाहरण घेतलं 9,210 या ठिकाणी काय लक्षात घेतलं तुम्ही एकक स्थानी 0 आहे म्हणजेच 9,210 ला सुद्धा 5 ने निशेष भाग जातो. तर अशा कसोट्या जर माहित राहिल्या आणि असे प्रश्न आले की दिलेल्या संख्येला कोणत्या अंकानी पूर्ण भाग जातो निशेष भाग जातो कोणती म्हणजे दिलेली संख्या कोणती कसोटी पूर्ण करतात असं काही जर प्रश्न आले तर तुम्हाला कसोट्या जर माहित राहिल्या तर अर्थातच काय होतील की हे उत्तर तात्काळ तुम्हाला सोडवता येतील. स्पर्धा परीक्षा किंवा शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये अगदी एका प्रश्नाला तुम्हाला एकतर अर्धा मिनिट, पाऊण मिनिट किंवा 1 मिनिट याखेरीज तुम्हाला जास्ती वेळ देता येणार नाही. म्हणून काही बाबी तुम्हाला हे माहितीच असायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण मागील भागामध्ये हे बघितलं की विभाज्यतेच्या कसोट्या आणि ह्या कसोट्या बघत असताना 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची कसोटी, 5ची कसोटी, 6ची कसोटी, 7ची कसोटी, 8ची कसोटी, 9ची कसोटी, 10ची कसोटी, 11ची कसोटी, 12ची कसोटी ह्या कसोट्या कशासाठी कामी येतात तर अर्थात स्पर्धा परीक्षेमध्ये अशी काही उदाहरण विचारले जाते आणि या कसोट्या जर माहित असेल तर आपल्याला ते त्या उदाहरणाचे उत्तर लवकरात लवकर सांगता येतील. तर इथे आपण 1 ते 5च्या तर कसोट्या झाल्याच आहेत. काही तुमच्या माहितीसाठी आपण त्या रिव्हिजन सुद्धा करून घेतलेले आहे. आता या ठिकाणी मी स्वाध्याय दिलेला आहे. एक स्वाध्याय 8,3,3,8 या संख्येला 11 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असावा. दुसरं उदाहरण आहे 3 स्टार चौरस त्यामध्ये बिंदू 6 या संख्येला 3 ने निशेष भाग जात असेल आणि स्टार जागचा अंक हा चौरस बिंदूपेक्षा 1 ने मोठा असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. हे उदाहरण तुम्ही करून आणायचे आहे. ठीक आहे बेटा? ठीक आहे ओके.